मायमोगाचे योगकार मनीषा जाधव सूर्यप्रयाच्या हेडलाईन्स। वेचणुकेच्या काळात चलता बोगस मतदारांचो व्हड स्कॅम गोयात चल्ल्यात असले प्रकरण। फोंडा मडकय वाठारात एकूच घर क्रमांकात 119 मतदार आशिल्ल्याचे येले उक्ताडार। आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड लिंक करप सक्तीचे, गोयचे समाज वावुरप्यांनी धरलो नेट। मराठी राजभास निर्धार समितीन मराठी राजभास करपाचे दवरला ध्येय साध्य करपाचो उक्तायला विश्वास। कोंकणी सयत आता मराठी जातली राजभास, गोयकार पडला विचारात। आणि आताचे कोंकणी खबरो विस्तारान। वेचणुकेच्या वेळार चलपी व्हड स्कॅम म्हळ्यार बोगस वोटर्स। गोयात जायते जाग्यार असली प्रकरणां उक्ताडार येत आसात। हाका लागून वोटर व्हेरिफिकेशन ड्रायव्ह करपाक जाय, आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड लिंक करप सक्तीचे करात, गोयचे समाज वावुरप्यांनी इलेक्शन कमिशनात वचून लेटर दिले। 2027चे वेचणूक लागीं पावला। पुराय देशांत ईव्हीएम नाका बॅलेट पेपर जाय म्हण मागणी केल्ली, तिवूय सरकारान चेपणेपणां दवरली। आता इलेक्शन लागीं पावताच एका घरातली मतां आपोआप वाडपाक कशी कितें लागता? या बोगस वोटरांची चौकशी करात। राज्यभर वोटर व्हेरिफिकेशन ड्राइव करपाक सुरुवात करात, तिडकल्ल्या समाज वावुरप्यांनी मागला। वाराणसी में नरेंद्र मोदी चुनाव लड़ रहे थे। नरेंद्र मोदी के चुनाव में 11 लाख लोगों ने वोट डाले। मशीन से कितना निकलना चाहिए था? 11 लाख लोगों ने वोट डाले। 11 लाख वोट निकलने चाहिए थे। कितने निकले? 12,87,000। 1,87,000 वोट नरेंद्र मोदी के चुनाव क्षेत्र से वाराणसी से ज्यादा निकले। अरे इतने तेजी से तो मुर्गी अंडा नहीं देती, वो ईवीएम मशीन वोट दे रही थी। स्टेट वाइड वोटर व्हेरिफिकेशन ड्राइव जावपाक जाय, जय सिव्हिल सोसायटीचो पार्ट आसपाक जाय। ह्या व्हेरिफिकेशनाक फक्त गव्हर्नमेंटाचेर आमी विश्वास दवरपाक शकना, हांचो पार्ट आसपाक जाय, सिव्हिल ऑर्गनायझेशनाचो पार्ट आसपाक जाय, बिकॉज वी आर अ पार्ट ऑफ द डेमोक्रेसी। आणि आमकां जर इन्वॉल्व करिना, सिव्हिल सोसायटीक इन्वॉल्वमेंट ना जाल्यार कितें फायदो? पूण ते इल्लेशे घरांत ते कित्याक म्हूण रावतले? हे स्पेशल मतां मारपाक म्हणून जाता भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक। हे जे मरीज जे आसा, आयज सुदीन ढवळीकर सांगता कितें खबर आसा, ते BLOन केला खंय तांकां हाडून दवरलेले आसा। BLO म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ गोवा। ते सांगले त्या प्रमाणे ह्या गव्हर्नमेंटाच्या अंडरूच ते कामाक लागलेले आसा। ते आमचे भुरगे, आमचे गोंयचे भुरगे ते कामाक लागलेले आसा। म्हणजे हे सरकारान इलेक्शन कमिशनाक एक जर आयज जर MLA आणि मिनिस्टर जर सांगतात तेका तेंच्यांनी कितें मिस्टेक केल्या, निवडून कोण येतात? हांव जर म्हणटा आतां हो मनीस जर ट्रान्सफर जावपाचो आसा न्हू, चीफ ऑफिसर हो जर कोण इलेक्शनाचो जर आसा न्ही, खरोखरच भारतीय जनता पार्टीचो सरकारचो मुखिया जो आसा, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर सुद्दां म्हाका दिसता ट्रान्सफर जावपाची शक्यता आसा। तुम्ही लोकांची भानगडी करतली, लोकांचे तुम्ही हे करता, लोकांचा विश्वासघात करतलो। आणि आयज आम्ही प्रत्येक गोष्टी सांगता की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हे EVM जे आसा न्हू, हे सस्पेक्टेड आसा। पहिले बोबो जालो ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणून। ईव्हीएम हटावन जावंक ना, पुढे ईव्हीएमाचा चर्चा आसलो पळय तो बंद जालो। हे देवळले अख्खे नेशन वायड हे गेले। आता येयला वोट चोर म्हणून। हे म्हाका दिसता हे पॉलिटिकल पार्टी न्हू सगळे हातीन एकामेकाच्या हातीन आहा पळय, हे दिसता म्हाका। हे सगळे लोकांक उठावपाचे निमाणे आपणूच बसता पळय ते, पूण हितून आता ईव्हीएमाचेरूय बंद जाले। आता हे नवी स्ट्रॅटेजी काढलेले म्हणे, ही नवी स्ट्रॅटेजी घालून आता इलेक्शन पावता म्हणून आमकां गोंयांक इंडियेच्या लोकांक आमकां कितें दाखोवपाक कोतात? खंयच्या हिंदून हरोवंक कोतात हो म्हजो क्वेश्चन म्हाका पडला। गेल्या फावटी आमी ईव्हीएमाचेर गेले, बोकडेक हे दाव मारली, आता वोट चोराचेर दाव मारली, सगळे आता बोव मारतात। निमाणे आता कितें करपाचें? आमच्या लोकांनी बाबा पळोवपाचें कितें डुप्लिकेशन आहा, हे आमच्या लोकांनी हातीन दिवपाचें। गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार। वोट चोरी हो विषय सध्या राज्यात गंभीर हुस्को निर्माण करपाक लागला। बोगस मतदानाचेर साबार प्रस्न उप्रासपाक लागल्यात। फोंडा मडकय वाठारात एकूच घर क्रमांकात 119 मतदार आशिल्ल्याचे उक्ताडार आयिल्ल्यान हो चर्चेचो विषय जावन रावला। पळयात पुराय बातमी। रामनाथी मडकयतल्या 1, 2 आणि 3 क्रमांकाच्या इमारतीत 24B क्रमांकाच्या घरात 119 मतदार आसात असो दावो काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकरान केल्लो। मजगती 24B क्रमांकाचे घर
सनातन आश्रम आशिल्ल्याचे स्पश्टीकरण सरपंचान दिले. म्हणल्यार 24/B ह्यो हाऊस नंबरान 119 वोटर आसा तेणी म्हटलें. पूण तेणी पयलीं जाणून घेवंक जाय आशिल्लें की 24/B हो हाऊस नंबर खंय, हे कितें तें. जाल्यार आयज ताका खबर ना जाल्यार हांव सांगूंक सोदतां की 24/B हो सनातन आश्रम आमचे पंचायतीन रजिस्टर आसा. जे ते संस्थेन साधक आसा ते साधक ते वोटर ते गोंयचेय आसात, महाराष्ट्राचे आसात, कर्नाटका दुसरे स्टेटीचेय आसात. जेन्ना एक खंयचोय मनीस आमचो कॉन्स्टिट्यूशन आमकां कितें सांगता, जेन्ना खंयचोय मनीस जर खंय वचून जर रावता आनी तेका त्या भागान जर वोटिंगाचे आपले अधिकार जायो जाल्यार तेका ते अधिकार तो मेळचो ना. जेन्ना सनातन संस्थेन जर ते साधकांक जर एनओसी दिली आनी तांकां जर ते वोटर म्हणून जर तेंनी केले तर हितून चूक खंयची. हितून सुदीन ढवळीकर खंय येना, तर जिल्लाचो कोण परिशदूय येना, सरपंच पंचायतचोय रोल ना. कारण रोल हो करता हो मामलेदार आनी मामलेदाराचे अंडर जो ARO आनी तेंचो BLO आसा हेंचे अंडर हे जाता. जेन्ना खंयचोय BLO आपले लिस्ट जेन्ना काडून जेन्ना मामलेदाराच्या हातीन सोंपयता तेन्ना ARO हो व्हेरिफिकेशन करता आनी व्हेरिफिकेशना नंतर जो मामलेदार आसा तेका ते आपले हेजे तेका पास करता, ते लिस्ट वोटिंग लिस्टाचे ते रोलार नांव येता. खरें हें विचारूंक जाय आशिल्लें मामलेदाराक. तितून सुदीन ढवळीकर हेका थंय दिसलो. म्हणजे तुमकां खंयचीय गोश्ट जर कितें जाता जाल्यार सुदीन ढवळीकर तुमकां दोळे फुडें पयलू येता. म्हणजे सगळ्यान तुमकां त्रासदायक जाता सुदीन ढवळीकर. हे मनशाकूय हांव मुद्दाम सांगूंक सोदता, स्वताचे विचार कर, स्वताचे तूं पळय. दुसऱ्याचे बद्दल उलोवपाचें ना. आमची गांवची दूदी पूण दुसऱ्याचेर उलोवपाचो तुका अधिकार ना. कारण अशे गोश्टी जर आसतल्यो तूं आमी पाटकराकूय हांव सांगूंक सोदता, तूं जर एक जर काँग्रेसचे प्रेसिडेंट म्हणून जर वावरता, तुका जर एक फ्युचर आसा थंय जर फुडें निवडून येता जाल्यार बरें काम कर. अशें नाका आशिल्लें बरें मनशाचें नांव वायट लावपाची भानगडीन तुमी पडो नाका. हें तुमकां मुद्दम जर नमूद करता आनी हांव ताका निशेध करपाक लागून आमी सगळ्यांना जमलेले आसा. ही मडकई मतदारसंघात भरपूर बोगस अशी वोटिंग्स आसा. हांव अमित पाटकराक एकूच सांगपाक सोदतां की जेन्ना खंयचो एक व्यक्ती मायग्रंट जाता, आपलो गांव सोडून दुसऱ्या गांवांत वता आनी आमच्या भारतीय संविधाना भितर मतदानाचो अधिकार हो प्रत्येकाक दिल्लो आसा. आतां तुमी एक गाडी घेता, तुमी जर मायग्रंट आसत जाल्यार ती गाडी रजिस्टर करतना तुमी ज्या घरान रावता त्या घराच्या मनशा कडल्यान एनओसी घेवची पडटा, तेन्नाच ती गाडी रजिस्टर जाता. होच प्रकार हांगा आसा. आज ते लोक रामनाथीच्या त्या आश्रमान रावता, तांकां जर वोटिंग लिस्टाचेर नांव घालतलो जाल्यार तांची एनओसी तांकां त्या आश्रमान ज्या जाग्यार रावता त्याच घरांतल्यान घेवची पडटली. ते केल्लें आसा. कायदेशीर स्कोपस्कर सगळे पूर्ण करून ती फेक नांवां न्ही, ती नांवां हांव अमित पाटकराक मुद्दाम सांगता, तूं यो रामनाथाचें दर्शन घे, कामाक्षीचें घे, सातेरीचें घे आनी त्या अध्यात्म मंदिरांनी पांय लाय. तुका थंय भितर सरना फुडें अशी विचित्र अनुभूती येतली की तुज्या जे मनान शंका बी आसा ते सगळे दूर जातले. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. वास्को वाठारात पार्किंग हो चर्चेचो विषय जावन रावला. तातूंत लेगीत राखीव पार्किंग जाग्याचो परत गैरवापर जाल्ल्यान साबार प्रस्न उपरासपाक लागल्यात. या सुविधांचो गैरवापर जाता काय शिकलेले लोक कायदे फाटर मारतात, विचार करपासारखी गजाल जावन आसा. आमगे प्लेसी हिंगी पार्क केलो आहाय, बोर्ड मारलो आहा, आमकां इश्यू जाता. डिसेबल आहा पण आम तुमी हुंय पार्किंग करपा जायना, ते जायना आहाय आनी कितू पयस पार्क करून आम चलोन वचपाचें. अपंगत्वाक राखीव आशिल्लो स्लॉट वेसावेका सोडा पुरवण करपी गाडयेन घेतिल्ल्यान सक्षम व्यक्तींक असुविधा सोंसची पडली. अशा घडणुकांक लागून वेगवेगळ्या सक्षम व्यक्तींक गरजे भायर त्रास जातात. अपंगत्व आशिल्ल्या लोकांचे हक्क आनी सुलभताय राखपा खातीर पार्किंग नेमाची खर अंमलबजावणी करपाची खात्री करून कायम स्वरुपाचो उपाय दिवचो अशें वैयक्तीक कामा खातीर न्यायालयात आयिल्ल्या त्या मनशान आपले मत उक्तायले. लाभा पडलो हुंय भोगले हुंय पार्किंग आहा आनी तूं म्हाका सांगो ते आमकां स्पेशल पार्किंगा बोर्ड मारलो आहा जाल्यार ते प्लेसी आमकां तर ही गाडी चोय, हे गाडये चोय, ती गाडीन पार्क केलो आहा, कितें आडी पार्क केलो आहा चोय. आमगे प्लेसी हिंगे पार्क केलो आहाय, बोर्ड मारलो आहा आनी हिंगा ते म्हणटा हिंगे कोण सेक्युरिटी कोण दवरपा जायना. हिंग कोणाकूय तरी सेक्युरिटी आसो जावा. आमगे प्लेसी आसपाक दुसऱ्यान पार्क करपा जायना.
आमको इश्यू जाता डिजेबल आहा अरे डिजेबल केदो येता ते तुमकां खबर आसता पार्किंग प्लेस ओपन आहा तुमी हुंय पार्किंग करपा जायना थिंग बोर्ड मारलो आहा बाबा ते सायन आहाय ड्रायव्हिंग लायसन्स दिता आसता ते सायन तुम शिकलो आसताय न्हू म्हणटून ते जाण जावपा जाय बाबा ते डिजेबल आहा मू तो रिजर्व आहा तो रिजर्व आहा तो आमकां रिजर्व दवरे आम केन्ना येना आम केन्नाय पार्क करतले आम केदो येता ते सांगूं जाता थिंग ओपन आहा कोणें पार्क करपा जायना ती स्पेशल प्लेस आसता हिंग एडुकेटान देखून पार्क केलो आसताय ते बाब शिकलो आसताय शिकलोले थिंग हिंग एश कोन कोताय जाल्यार आनी उरलें कितें ही मुगे माय डिजेबल हांव आनी ती सिनियर सिटीजन हालें हांव हिंगा वयता सो पडलें जाल्यार कोण आहा आनी कितू पयस पार्क करून आमी चलोन वचपाचें वयल्या रावंड मारी तसो पडटा सोदूं हिंगा खूंय भोगले खूंय पार्किंग आहा जाल्यार चोय हांवें तेका लागून आतां गेटी मुकल्यान दवरल्या केन्ना येयले बाबा रावंड मारिताय थिंग एडवोकेट केस स्टार्ट जाली मोठा मागीर पुलीस हांगा पळय हाडले अगं एडवोकेट केस चालू जाली म्हणटा केस चालू जाली म्हणटा आनी हांव हिंग पार्किंगा भोंवता आनी आमी कितें करपाचें हांवें पुलिसांक सोदून पुलिसां ते वयताले तेंक दोन हांवें हाडले आनी तेंक सांगलां हे म्हणटा ट्रो कोण ओड न्हय ते म्हणटा सेम इश्यू म्हणटा जावपा जायना न्हू कोणें तरी हँडल करपाचो एक दीस तर एम तर गाडी ओंड वयली आनी एक तर फायन पडलें जाल्यार दुसरी फावट लावपा भितोले हिंगा कोणूय लावपा नाय मुगे इतलें मागणें की हिंगा आमगे रिजर्व आहा तो रिजर्व दवरपाचो आमगेलो इतलें मागणें म्हाका कोणा कडेन झगडी नाय कांय ना काय बाबा आमगे स्मुथली येतले आमी पार्क करतले आमगे कोर्टां वयतले गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू. कोमनीदाद जमनीचेर अतिक्रमण करपी 5 घरांविशीं मुख्यमंत्र्यान केल्ल्या उलोवपाचेर पडताळणी जावंक नाशिल्ल्याचे 6वे वेरे कोमनीदाद समितीन तिडक उक्तायली. वेगवेगळे कडेन वेगवेगळ्यांच्या घराचेर कंप्लेनी जायत आसा गोंयांत आनी वेगवेगळ्यो हायकोर्टाच्यो ऑर्डरी, डिस्ट्रिक्ट कोर्टाच्यो ऑर्डरी, एनजीटीच्यो ऑर्डरी ह्यो घर डेमोलिशनाचेर येत आसा. जेन्ना खुद्द मूळ सावयवेऱ्या गांवांतले लोक म्हजे कडेन आयले, जे मूळ गोंयकार, जेंची 1980 जेन्ना पूर आयलो तेन्ना तेंची घरां काडली, त्या वेळार डेप्युटी कलेक्टरानूच तांकां सांगलें की तुमी घरां जी आसा ती ह्या जागेत बांदा म्हणून. आनी तांच्यांनी घरां बांदली. घरां बांदता आसतना तांच्यांनी बाबड्यांनी पळोवंक ना की ती कोणाची लँड ती, कारण तेन्नाचोच जर डेप्युटी कलेक्टर सांगता थंय घर बांद जाल्यार तांच्यांनी त्या रिकामी आसलेल्या घरांत म्हणजे कुमुदातीच्या जागेन तांच्यांनी घरां बांदली. 100% गोंयकार आयजूय जर तुमी वचून पळयचे आसत तेंचो कितें दोश, तेंची घरां फाटले कितलेशेच दीस जाले की तेंच्या घरांचेर जो कोण आतां कोमुदातीचो एटर्नी आसा तो स्वताची केस फॉलोअप करता आनी तेंची घरां डेमोलिशन करून काडल्या. तेंच्या घरांतली लायट कट केली, उदक कट केले आनी ताज्या उपरांत ते जेन्ना म्हाज्या कडेन पावले हांवें स्वता इंटरव्हीन केलें आनी त्या कोमुदातीच्या एका मेंबरा कडेन उलयलो की थोडे दीस राव, तांकां थोडोसो रिलीफ दी, तांचें घर मोडू नाका, सरकार कायदो हाडपाचो आसा आनी जें कितें कॉम्पेन्सेशन कोमुदातीक मेळपाक जाय तें मेळटलें. सावयवेरे कोमनीदाद समितीचो अध्यक्ष एकनाथ सावयकार हांणी एटर्नी आनी हेर समिती वांगड्या सयत पत्रकार परिशद घेवन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचो सोशल मिडियाचेर व्हिडिओंत केल्लो दावो न्हयकारलो. हो दावो सावयवेरेच्या कोमनीदाद जमनीचेर बांदिल्ल्या 5 घरां आड वैयक्तीक पावण्यार काम करपी एटर्नी कडेन संबंदीत आशिल्लो. ती बेकायदो घरां मोडपा खातीर सिव्हील कोर्टाचो आदेश आसा अशें सावयकारान सांगलें. आमची जी कोमनीदादाचे थोडे जे मेंबर आसा तेंचे अगेन्स्ट रेगुलेशन ऑर्डर पास जाल्ल्यो आसा तर तांकां येवन कितें ब्रीफ केलें आनी ऑन द बेजीस ऑफ दॅट ब्रीफ ताणें कॉमेंट केलें की हातूंत कितें तरी म्हणजे आमचो जो एटर्नी आसा ताचो कितें पर्सनल हें आसा असो हें केलो. म्हणजे ताजे बाबतींत आमकां क्लॅरिफाय करपाचें आसा की ती तशी गोश्ट नासली किंवा जी कितें ताका ब्रिफींग केलां तें चुकीचें ब्रिफींग जालें. ताजे वयल्यान ताणें आपलो एक प्रेस कॉन्फरन्स घेवन ताणें व्हिडिओ व्हायरल केला. एज नो पर्सनल इंटरेस्ट हातूंत कांय ना, ते सगळे आमी तुका कमिटी हे करून कोमनदादीचेच मॅटर सॉल्व करता आनी दिस इज जस्ट लेगसी प्रोसिजर. तो पयलीं दुसरो आशिल्लो तुका एटर्नी, आतां तो पयलीं पासून चलत आयलें न्ही. मागीर कोमनदाद सावयवेरें takes all decision by calling managing committee general body meeting as and when required for the good of the Komundath community also and for the villagers also. आमी सगळी डिसिजनां रायटली हांणी घेता. आतां कितें जालां, आतां ह्यो 5 suits are pending in the court of Komundath सावयवेरेंचे कोमुदादी अगेन्स्ट illegal construction at civil court Ponda.
are already decided by the Civil Judge Junior Division Ponda Goa in favor of our Kumundad, directing to demolish the structure on Kumundad land under survey number 23/4 and 24/1. The video circulated with the statement of Chief Minister in respect of illegal demolition of structures is highly condemned, as the same is out of wrong information from the persons stated by him in the press note. कोण ताका जिने information दिला ते. All the 5 court cases were filed in the year 1992. आतांचे न्ही त्यो खूब पयलीं म्हाजे पयलीं खूब एटॉर्नी जाले. So this is just been followed up कसा. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकार आणि मुझेफ शेख. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. मराठी राजभास निर्धार समितीन मराठी ही राजभास करपाचे आपले ध्येय साध्य करपाचो विश्वास उक्तायला. समिती वांगड्या सयत जाल्ले बसकेत लोकांकडेन जोडपाचो आणि मराठी भाषेच्या महत्वाविशीं जागृताय करपाचो हेत दवरून तळागाळांतल्या पावंड्यार यत्न खर करपाचो निर्णय समितीन घेतला. मराठी राजभास करपाचो हेत दवरून ही समिती वावुरता. हे ध्येय पुराय करपाक नागरिकांचो सामुहीक तेको महत्वाचो थारतलो हाचेर वांगड्यांनी भर दिलो. मतभेद अजिबात नाही. कोकणीची जी माणसं आहेत आज स्टालवर्स म्हणजे अग्रेसर नेते मंडळी, या सगळ्यांचं शिक्षण मातृभाषेतच मराठीतच झालेलं आहे. एकेकाळी एकही मराठीची शाळा इथे नव्हती. त्यावेळेला पोर्तुगीज काळापासून इथे मराठी उपलब्ध आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड सगळ्यांचं मराठी आहे. त्यामुळे संघर्ष असण्याचं कारणच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीचं राजभाषा पद काढून घेऊन मराठीला द्यावं अशी मराठीची मागणी नाही. मराठीवर राजभाषा ठरवताना अन्याय झाला. त्यावेळेला जर त्यांनी ठरवलं असतं की दोन्ही राजभाषा करायच्या म्हणजे कोकणी आणि मराठी, तर हा प्रश्नच सुटला असता. त्यामुळे हा प्रश्न काँग्रेसने चिघळवलेला आहे त्यावेळेला, आणि बाकीच्या सरकारांनी त्याच्यावर तोडगा काढलेला नाही. आता हा तोडगा काढायला आम्ही सरकारला भाग पाडणार आहोत. मराठी राजभाषा निर्धार समिती मुरगाव प्रखंडाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या इथं अनेक बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकांमध्ये तालुकावार म्हणजेच मुरगाव तालुक्याला धरून आपण वेगवेगळ्या पंचायतीच्या मार्फत कार्यकर्त्यांचा मेळाव्यांची बांधणी करत आहोत, जेणेकरून कार्यकर्त्यांची संख्या वाढेल आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये मराठीच्या बाबत जी आस्था असेल ती आस्था आणखी वाढीस लागावी, हा त्यामागचा उद्देश असून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण जो विडा उचललेला आहे तो परिपूर्ण करणार आहे अशी आमची अपेक्षा आहे. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गांवकर आणि ओमकार देशप्रभू. आयतार मेरेन आयएमडीन येल्लो अलर्ट वाडयला. कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडटलो देखून सादुरताय बाळगूची हवामान विभागान सल्लो दिला. राज्यांत फुडले कांय दीस उटंगराचो पावस पडटलो. अचकीत खर वारे घोळपाची शक्यताय आसा, देखून जतनाय घेवची. तापमानात उणाव जाणवतलो. आयचे चडावात आनी उणे तापमान 29 ते 24 डिग्री सेल्सियस मजगती आसतले. घोग्यांनी पावस 17 ऑगस्ट मेरेन येल्लो अलर्ट. खर वारे घोळपाची शक्यताय. तापमानात उणाव. आयचे तापमान 29 ते 24 डिग्री सेल्सियस. नुस्तेमाऱ्यांक शिटकावणी. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.